माझ्याकडे पहिल्यांदा येणारे प्रत्येक जण एक प्रश्न नेहमी विचारतात, अमृता, तुझ्याकडे घरात झाडं कशी काय टिकतात आणि हेल्दी कशी राहतात? याच प्रश्नाचं उत्तर मी आज देणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार, मी अमृता. झाडांची काळजी घ्यायची असेल तर सर्वात आधी मातीची काळजी घ्यावी लागते. मी आठवड्यातून एकदा कुंडीमधली माती मोकळी करते. मुळांना धक्का लागणार नाही, त्यांना इजा होणार नाही याची काळजी घेते. यामुळे मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि झाडं फ्रेश दिसतात. मी कुंडीमधली वरची माती सुकली की पाणी देते, पण पाणी देण्याआधी जर माती मोकळी केलेली असेल तर ते सोयीचं पडतं. किचन कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट टाकायचं असेल तरीही आधी माती मोकळी करणे गरजेचे आहे. हे झाल्यावर झाडांना भरपूर पाणी देते. कुंडीच्या तळातून पाणी निथळेपर्यंत पाणी देणे गरजेचे आहे. पाण्यासोबत मी कधी कधी सीवीड लिक्विड फर्टिलायझर पण देत असते. हे महिन्यातून एकदा नक्की करते. जवळपास सगळेच इंडोर प्लांट्स हे हिवाळ्यात डॉर्मन्सी मध्ये असतात. तेव्हा मात्र मी कोणतेही खत देणे टाळते. पाणी निथळेपर्यंत प्रत्येक पानावर साधं पाणी स्प्रे करते. व्यवस्थित दोन्ही बाजूंनी पानं पुसते, जेणेकरून झाडं आपलं जेवण चांगल्या पद्धतीने बनवू शकतील. एका हाताने आधार देऊन दुसऱ्या हाताने जर आपण पुसलं तर अशाने पानं फाटण्याची शक्यता कमी होते. त्याच नंतर कुंडीला पण स्वच्छ करता येतं. जर सिरॅमिकची कुंडी असेल तर साधे पुसले तरी स्वच्छ होते. मोठ्या जड कुंड्यांमधले झाडं मी असेच स्वच्छ करत असते. काही लहान हलक्या कुंड्यांना बाथरूम मध्ये शॉवर खाली थोडा वेळ ठेवते. काही खराब होत असलेली पिवळ्या रंगाची जुनी पानं काढून टाकते. शेवटची आणि सर्वात महत्वाची काळजी म्हणजे थोडा वेळ तरी झाडांना ऊन दाखवणे. माझ्या घरात ज्या भागात जास्त वेळ ऊन असतं त्याच भागात मी झाडांना ठेवते. पावसाळ्यात मात्र पाऊस लागेल अशा ठिकाणी घरातली सगळी झाडं आणून मी ठेवत असते. यामुळेच माझ्या घरात नेहमी झाडं हेल्दी आणि फ्रेश राहतात. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला तरच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.